गणाचे आपल्या उमेदवार प्रतीक्षा भगवान रगडे, मंचकावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी, व्यासपीठ मुद्दामून म्हणतो कारण काही नावं भाषणामध्ये घेतली, काही राहिली तर त्या ठिकाणी समज गैरसमज होत असतात. सर्व जवळा आणि सर्कलचे आलेले नागरिक, काही दिवसापूर्वी दादांचा अपघात झाला ही बातमी आपल्याला समजली. ही बातमी कुणीतरी सोशल मीडियावर चुकीची टाकलेली आहे असा सुरुवातीला आपला समज झाला, परंतु दुर्दैवानं ती बातमी खरी निघाली आणि आपल्या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नेमकं काय करायचं हे सुचत नव्हतं, त्या दिवशी देखील सुचत नव्हतं आणि आज देखील आपल्याला या ठिकाणी सुचत नाही की आपल्या दादा नाहीत ही गोष्टच आपल्याला मान्य नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. 3 दिवस आपण दुखवटा पाळला, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली होती. दुःख सर्वांना होतं. एरवी ही घटना घडली असती तर आपण महिनाभर घराच्या बाहेर सुद्धा निघाला नसतो. एखाद्या लांबच्या नातेवाईकाचं सुद्धा कुठं काही असं झालं तर आपण 13 दिवस 14 दिवस आपण परेशान असतो. परंतु दुसरीकडे आपण विचार केला की दादांनी जो पक्ष वाढवलाय, जोपासलाय, वाढवलाय, त्या पक्षाचे कार्यकर्ते या इलेक्शनला उभा आहेत आणि त्यांच्या प्रचाराला आपण या ठिकाणी लागलं पाहिजे. आणि मग हळूहळू आपण प्रचार सुरू केला. मी सूचना दिल्या, कुठेही बँड लावू नका, कुठेही हलक्या लावू नका, गुलाल उधळू नका, साध्या पद्धतीनं रॅली काढा, लोकांशी घराघरामध्ये जाऊन भेटा आणि टप्प्याटप्प्यानं आजपर्यंत आपण हा प्रचार इथपर्यंत आणलेला आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. माझे वडील कैलासवासी मोठे पप्पा यांचं देखील अकाली निधन झालं होतं. 2-3 महिन्यानंतरच मी दादांच्या संपर्कात आलो आणि दादांनी मला मार्गदर्शन केलं, आशीर्वाद दिला. त्या दिवशीपासून ते कालपर्यंत त्या ठिकाणी दादांचं मार्गदर्शन मला लाभलं. 2004 ची निवडणूक असेल, 9 ची असेल, 19 ची असेल, प्रत्येक वेळेस त्यांचा आशीर्वाद मला मिळाला. फक्त मला मिळाला नाही तर आपल्या मतदारसंघाला सुद्धा झुकतं माप इतर मतदारसंघापेक्षा दादांनी आपल्याला दिलं. महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी काम केलंच, परंतु जास्तीचं काम आपल्या मतदारसंघामध्ये दादांनी केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. ज्या वेळेस आपण अडचणीत सापडत होतो त्यावेळेस आपण दादांना साधा फोन करायचो, दादा त्यातून मार्ग काढायचे. काही महिन्यापूर्वी पुराची परिस्थिती आली, परांड्याला काही गावामध्ये आपली काही माणसं पुरामध्ये अडकली, बाहेर पडणं शक्य नव्हतं. त्यावेळेस मी दादांना फोन लावला. 4-5 तासामध्ये हेलिकॉप्टर परांड्याला आलं आणि त्या लोकांना बाहेर काढण्याचं काम त्या हेलिकॉप्टरने केलं. म्हणजे दादांच्या फोन मध्ये एवढी ताकद होती की महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातलं काम आपण एका ठिकाणी बसून करू शकत होतो. ही दादांची प्रशासनावरची पकड होती. आज आपली अडचण आली तर नेमकं कुणाला फोन करायचा हा प्रश्न माझ्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. नेमकं भविष्यामध्ये काय होणार, परंतु काही दिवसापूर्वी सुनेत्रा मावशींचं डेप्टी सीएम म्हणून त्या ठिकाणी शपथविधी घेतला. राजकारणामध्ये डेप्टी सीएमचं पद जास्त दिवस रिक्त ठेवता येत नाही म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक कुटुंब म्हणून या ठिकाणी काम करत आहे. 10 मंत्री आज सत्तेमध्ये, आपले 40 आमदार आपले या ठिकाणी सत्तेमध्ये, आणि ह्या सर्व माणसांचा आशीर्वाद आणि लक्ष आणि शक्ती आपल्या मागे राहणार आहे
हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक महत्वाची आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि तळागाळातल्या लोकांना शासनाच्या विकासाचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थापना केली. प्रत्येक माणूस पुण्या मुंबईला जाऊ शकत नाही. त्याचं काम इथं तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर झालं पाहिजे म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निर्मिती झाली. दुसरा उद्देश त्यांचा होता की खासदार असतील आमदार असतील 250 गाव एका मतदारसंघामध्ये असतात. सर्व लोड त्यांच्यावर होतं. परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या लोकांवर जबाबदारी टाकली पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि ग्रामीण भागातले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये चांगली संधी मिळाली पाहिजे. ह्या त्यांच्या धोरणामुळं R.R. पाटील साहेब सारखे नेते खेडेगावातले पुढे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले. विलासराव देशमुख साहेब सुरुवातीला पंचायत समितीला होते. डॉक्टर साहेब सुद्धा सुरुवातीला जिल्हा परिषदेला होते आणि ही माणसं नंतर मोठी या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वावर गेली. त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे. आपल्या मतदारसंघामध्ये माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे बाप्पा यांनी साकतचं काम केलं, धरण पूर्ण केलं, तांबेवाडीचा तलाव पूर्ण केला, इटला संगमेश्वर प्रकल्प पूर्ण केलं, येणेगावचा तलाव पूर्ण केला. या ठिकाणी माझे वडील जाऊन आज अनेक वर्ष झालेले आहेत. परंतु त्यांनी जे काम केलं, त्यांनी जे धरण केलं, त्याच्यामध्ये जो पाणी साठा आहे त्याचा फायदा आज सुद्धा शेतकरी घेत आहेत. ह्याला शाश्वत काम म्हणतात. कुठंतरी मुरुम टाकला 2-4 महिन्यात इकडं तिकडं होतो, कुठंतरी नाला खाल्ला ती 2-4 महिन्यात इकडं तिकडं होतो, परंतु धरण हे कायमस्वरूपी राहत असतं आणि अशी कामं आपण केली. त्याच्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिला. मी माझ्या काळामध्ये वांगीचं तलाव आपलं केलं. आपल्या आसपासच्या पांढरेवाडीचा तलाव आपण पूर्ण केला. शिराळा उपसा सिंचन पूर्ण केलं. आनाळा उपसा सिंचन केलं. वाशी तालुक्यामध्ये येसवंडी असेल, इसरूप असेल, तेरखेडा असेल, कडकनाथवाडी असेल, अशी अनेक तलावाची कामं पूर्ण करून आज त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मग आपलं आणि ह्यांच्या कामाची तुलना लोकांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि पाणी आणि सिंचन क्षेत्र आपल्याकडे वाढल्यामुळं या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचा विकास झाला. नुसतं पाणी असून चालणार नव्हतं म्हणून आपण MSEBचं सबस्टेशन आपल्या मतदारसंघामध्ये उभा केले. जवळजवळ 10 ते 15 33 केवी आपण आपल्या मतदारसंघामध्ये उभा केले. आंतरगावचं 33 केवी केलं, वरुडचं केलं, सुकट्याचं केलं, 220 केवी सबस्टेशन परांड्याला केलं. आपल्या मतदारसंघामध्ये 220 केवी सबस्टेशनच नव्हतं. त्याच्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये एकच 132 सबस्टेशन होतं, ते बी भूमला. माझा आमदारकीला पराभव झाल्यानंतर दादांच्या माध्यमातून आपण कारखान्यावर 132 सबस्टेशन 2-3 वर्षापूर्वी चालू केलं. त्याची लाईन सुद्धा आज ते जवळ्याला आंतरगावला त्या ठिकाणी येत आहे. म्हणजे 132 आपल्या जवळ कारखान्यावर आपण केलं. त्याच्यातून लाईट आता आपल्या आसपासच्या गावाला जाणार आहे. आणि हे शेतकऱ्याचे सगळ्यात 2 महत्वाचे प्रश्न आहेत, सिंचन आणि पाणी. हे 2 प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला ऊसाचा. मागच्या काळामध्ये आपल्या लोकांना ऊसाला त्या ठिकाणी अडचण यायची. आम्हाला मतदान नाही केलं तर तुमचा ऊस घेऊन जाणार नाही अशा धमक्या दिल्या जायच्या. परंतु बाणगंगा कारखाना दादांच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. कुणालाही ऊसाच्या प्रश्नावर आज घाबरण्याची गरज नाही.
दादांमुळे 1250 टनाचा कारखाना आज 7000 टनापर्यंत गेलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 30 40 वर्ष लागली एखादा कारखाना मोठा होण्यासाठी, डिस्लरी टाकण्यासाठी. दुसरं तर उदाहरण तुम्हाला सांगतो, आपल्या इथं इथेनॉलचं प्लांट आपण 400 KLPDचा केलेला आहे. 400 KLPD मध्ये महाराष्ट्रामध्ये जे पहिले 5-10 कारखाने आहेत तेवढ्या कॅपॅसिटीचा आपलं इथेनॉलचा प्लांट आहे. म्हणजे दादांचा जो दौंडचा कारखाना आहे, अंबालिकाचा कारखाना आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे कारखाने आहेत त्यांनी सुद्धा इथेनॉल टप्प्याटप्प्याने केलं. अगोदर 100 KLPDचा केला, मग 200चा केला, हळूहळू 400 पर्यंत आले. परंतु त्यावेळेस इथेनॉलचं धोरण काय आहे, हे योग्य आहे का नाही, हे गोष्टी माहिती नव्हत्या. परंतु आपल्या इथं यूज तोपर्यंत धोरण पक्क झालं आणि एकदम 400 KLPDचा प्लांट दादानी आपल्या कारखान्यावर टाकला. ते इथेनॉल गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे. पूर्ण क्षमतेनं तो प्लांट चालू आहे. या वर्षी देखील त्या ठिकाणी त्याचं उत्पादन निघालेलं आहे. आणि हा कारखाना आपल्या जवळा परिसरामध्ये, आपल्या सर्कलमध्ये सगळ्यात जास्त मला आता सांगितलं की ऊस आपल्या जवळ्या गावातून, वाकडी गावातून आणि आपल्या सर्कलचाच म्हटलं, जेवढी सर्कल आपल्या मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये सर्वात जास्त जवळजवळ 1 लाख टनाच्या आसपासचा ऊस हा आपल्या एका सर्कल मधून आलेला आहे. हा ऊस नेत असताना बरेच जणांचे मला फोन येतात, माझं थोडं पुढं झालं, मागं झालं. परंतु तुम्हाला सांगतो, आम्हाला हे करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आपण केली. एखादी गाडी पुढं मागा असेल तर थोडं पुढं मागा ऊस जायला झाला असेल, परंतु पक्षाचा भेदभाव आपण कधी त्या ठिकाणी केला नाही. मागच्या वर्षी आपल्या गाड्या कमी होत्या, त्याच्या मागच्या वर्षी आपल्या गाड्या आणखीन कमी होत्या, परंतु ह्या वर्षी अतिशय चांगल्या गाड्या आपण जवळा गावाला देऊ शकलो, वाकडी गावाला देऊ शकलो. आणखीन ह्या वर्षी काही ठिकाणी अडचणी आल्या असतील, त्या चुका ह्यावेळेस दुरुस्त करू आणि पुढच्या वर्षी त्या गावाला सुद्धा मागच्या चुका दुरुस्त करून त्यांना ऊस आणायला अडचण येणार नाही, अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करू. विरोधक म्हणतात तुम्ही काय केलं 25 वर्षात. मला विरोधकांना सांगायचंय की बाबा, आपण सिंचन क्षेत्र वाढवलं, धरणं केली, MSME केलं, म्हणून आज 500 कोटीचा वार्षिक ऊसाचा पैसा फक्त आपल्या मतदारसंघामध्ये येतोय. 500 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळत आहेत. हे कशामुळे मिळत आहेत? सिंचनामुळे मिळत आहेत. विरोधक जी आपल्या मतदारसंघामध्ये आली त्याच्या अगोदर ही कामं झालेली आहेत. त्यांनी सुद्धा जो कारखाना टाकला तो आपण विकास केला, पाणी केलं म्हणून त्यांनी कारखाना आपल्या इथं टाकला. आणि म्हणून 500 कोटी निधी किंवा 500 कोटीचं उत्पन्न, पैसे शेतकऱ्याला फक्त ऊसाचे मिळतील. केळीचे, इतर पिकाचे, सोयाबीनचा हा तर विषय वेगळा. आणि आणखी ह्याच्या पुढे आपल्याला काम करायचंय. आपला पराभव झाला, तुम्ही सगळ्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली. उलट 50%च्या पुढे आपलं मतदान गेलेलं आहे. पिपाणीला 5000 मतदान पडलं, 1-2 अपक्षाला पडलं. हे जर वजा केलं तर आपण 10,000 या ठिकाणी पुढे आहोत. परंतु आपला पराभव आपण मान्य केला आणि लोकांच्या कामाला त्या ठिकाणी लागलो. आणि आज त्या ठिकाणी गेले 5 वर्ष आणि आताच 1.5 वर्ष लोकांची सेवा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय ऊस आपण आपल्याकडे एकाच वेळेस शेतकरी आली, त्यांचा काळ पुरू शकत नाही म्हणून आपण काही परंड्याच्या पलीकडचा ऊस दौंडला पाठवला, अंबालिकाला पाठवला, ईटचा ऊस तिकडे पाठवला, पारगावचा ऊस तिकडे पाठवला, तुमच्या शेळगाव सर्कलचा ऊस तिकडे पाठवला, डोंजाच्या पलीकडची गाव आपण तिकडे पाठवली आणि शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. आता जबाबदारी आपल्या जवळा गावाची आणि सर्कलची देखील आहे. इथं सांगितलं कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत, ऊस कारखाना आपल्या जवळ आहे. आता आपण देखील या इलेक्शनच्या वतीनं जास्तीत जास्त मतदान
देण्याची जबाबदारी आज आपल्या गावाची आणि परिसराची आहे, हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती केलेली आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्याला युतीला हिरवा कंदील दाखवला. रणबाबुल साहेबांशी चर्चा करून आपण त्यांना जागा दिल्या, जागा 3 दिल्या, परंतु ते पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवाराला आपल्या उमेदवारापेक्षा, आपल्या कार्यकर्त्यापेक्षा त्यांचा कार्यकर्ता एक पाऊल पुढे टाकून त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. ज्या वेळेस मुस्लिम समाजावर काही लोक चुकीचं वक्तव्य करतात, अनेक जण करतात, तुम्हाला माहिती आहे, त्यांची नावं मी घेत नाही, परंतु एखाद्याने जर चुकीचं वक्तव्य या समाजाबद्दल केलं तर त्याला सडेतोड उत्तर देण्याचं काम प्रत्येक वेळेस अजितदादांनी राष्ट्रवादीने केलं. मुस्लिम समाजाची बाजू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी घेतलेली होती, दादांनी घेतलेली होती आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण यांच्या माग त्यांच्या पक्षाची भूमिका 100% राहणार आहे, हे देखील तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. जिल्हा परिषद पंचायत समिती का महत्वाची आहे तर प्रत्येक तरुणाला नोकरी मिळू शकत नाही. 5-10% लोकांना नोकरी मिळेल, राहिलेल्यांना 90%, काही जणांना शेती, काही जणांना उद्योगधंदा आणि मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, समाज कल्याणच्या माध्यमातून अनेक योजना आहेत तरुणांना मदत करण्याच्या. आरोग्य खात्यातून दवाखाने बांधले जातात, बांधकाम खात्यातून रस्ते असतील, इतर गोष्टी असतील त्या केल्या जातात. अनेक उद्योग व्यवसाय कसे करायचं ह्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्याचं ट्रेनिंग दिलं जातं, त्याची माहिती दिली जाते, मार्गदर्शन केलं जातं. काही ठिकाणी लोनवर मदत केली जाते, सबसिडीवर काही गोष्टी दिल्या जातात. परंतु ही माहिती आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची लोक करत असतात. आणि गावामध्ये गेल्यानंतर माझ्याकडे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो, माझं घरकुल मंजूर झालं नाही आणि माझी विहीर मंजूर झाली नाही, हे 2 महत्वाचे प्रश्न असतात. विहीर मंजूर केली कशी तरी, घरकुल मंजूर कसं तरी केलं की त्याचे पैसे आम्हाला मिळाले नाही म्हणून दुसरी अडचण असते. हे काम कुणी करायचं असतं तर पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषद मेंबरनी. आणि आता आपले जे मेंबर आपण या ठिकाणी दिलेले आहेत ते अतिशय सक्षम असे उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेला नानासाहेब पवार आपण दिलेले आहेत, त्यांच्या बंधूंनी अतिशय चांगलं असं भाषण या ठिकाणी केलं. ह्या दोघांना या ठिकाणी भविष्यामध्ये लोकांना सेवा करण्याची याच्या मागे देखील त्यांनी काम केलेलं आहे. आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर 1-2दा आमच्या भेटी झाल्या होत्या, परंतु त्यांना थोडा काही दबाव आला, त्या गोष्टी आपण तिथं सोडून दिल्या. आता देखील त्यांना काही ईडी बिडी, मी त्यांना सांगितलं कोणी कुणाचं कसलंही वाकडं करू शकत नाही, आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहोत. आणि त्यांनी देखील माझ्या पुढे जाऊन त्या ठिकाणी अतिशय धाडसानं या ठिकाणी या मतदारसंघाचं प्रचार यंत्रणा चालू केलेली आहे. आपल्या खेड्यातला माणूस, आपल्या मतदारसंघातला माणूस, तुमच्या मतदारसंघातलेच वाकडीचे ते आहेत, पुण्याला जाऊन एवढा मोठा उद्योगधंदा उभा करणं सोपं नसतं, परंतु कर्तृत्वावर असल्यामुळं त्यांनी अतिशय मोठा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं खूप मोठं तिथं व्यवसाय, इथं येण्याची त्यांना गरज नाही, परंतु आपल्या मातीसाठी, आपल्या भागासाठी काहीतरी करावं ही त्यांची इच्छा होती. 1-2 महिन्यापूर्वी माझी त्यांची भेट झाली, तिकिटाची मागणी त्यांनी केली. मी म्हंटल बाबा मला अगोदर माझ्या कार्यकर्त्याला विचारावं लागेल, परिस्थिती काय आहे ते बघू, कारण आपल्या पक्षाच्या लोकांना विचारात घेतल्याशिवाय आम्ही निर्णय घेत नसतो. बाकीचे ते डायरेक्ट दिलं म्हणून सांगून टाकतात पहिल्याच बैठकीला, तसलं आपलं नाही. म्हणलं सगळ्यांना आपण विचारात घेऊन परिस्थितीनुसार आम्ही नक्की विचार करू, त्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन सर्वांच्या मतीनं हा
निर्णय आपला या ठिकाणी झाला. त्यांचा पूर्वीचे वक्ते गायकवाड यांनी देखील सांगितलं की परांड्याला अतिशय मोठं हॉस्पिटल त्यांनी बांधलंय. पुण्या मुंबईला सुद्धा हॉस्पिटल बांधू शकले असते ते, परंतु आपल्या इथं येऊन त्यांनी लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. दुसरे उमेदवार आपले तात्या आहेत. तात्या तर सगळ्यांच्या परिचित आहेत. तात्या फक्त जवळ्यापुरते किंवा आपल्या तालुक्यापुरते किंवा जिल्ह्यापुरते नाही, तात्याचे संबंध पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. एवढे मोठे मोठे लोक त्यांच्या संपर्कात आहेत की तुम्हाला खरं बी वाटणार नाही, असं तात्याचा स्वभाव आहे. आणि सगळं महाराष्ट्र फिरल्यानंतर परत जवळच्या गावामध्ये देखील आणि त्याचा जवळकरांनी गेल्या वेळेस प्रेम केलं. सगळ्यात जास्त लीड तुम्ही त्यांना दिली, तशीच लीड ह्या वर्षी देखील तुम्ही देणार याची मनामध्ये कसलीही शंका नाही. तिसरे उमेदवार आपले प्रतीक्षा भगवान रगडे, ते देखील अतिशय तरुण आहेत. त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत. धनु असेल, त्यांच्या गावातील सर्व मंडळी एकत्रित आहेत, त्यांनी ती उमेदवारी दिली. पवार साहेब या ठिकाणी आहेत, शिरसावचे सभापती आहेत आणि एक चांगली टीम या ठिकाणी झालेली आहे. जे उमेदवार दिले ते तर चांगले आहेत, परंतु ह्यांच्यासाठी बऱ्याच जणांनी उमेदवारी काढली. ते सुद्धा सक्षम होते, ते सुद्धा तेवढंच काम करू शकत होते, निवडून येण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये सुद्धा होती. परंतु शेवटी एकालाच उमेदवारी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि आपण ही उमेदवारी दिल्यानंतर ह्या उमेदवारांनी ज्यांनी अर्ज माघार घेतले त्यांचं देखील आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मानतो. उलट ते त्यांच्यापेक्षा जास्त प्रचार या ठिकाणी करत असताना मला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. विरोधक टीका करू द्या, काय करू द्या, 15 वर्ष मी आमदार राहिलो, कुणावरही टीका न करता आमदार झालो. 15 वर्षामध्ये कधीच कुणावर बोललो नाही. परंतु माझ्यावर टीका केल्यानंतर 100% त्याला उत्तर देण्याचं काम आपण प्रत्येक वेळेस केलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांच्यामध्ये जेवढं टीका टिप्पणी चालू आहे त्यापेक्षा म्हटलं आपण आता आपलं काम करा. इथं बसलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते एवढ्या लोकांनी 100% मतदान दिलं तर आपलं सीट आजच लागलं हे सांगायला काही भविष्य करायची गरज नाही. प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता अतिशय सक्षमपणे उभा आहे. गेल्या वर्षी परिस्थिती आणि ह्या वेळेच्या परिस्थितीमध्ये जमीन अंतराचा फरक आहे. त्यावेळेस ऊसाचा प्रश्न होता, आपण ऊस नेऊ शकत नव्हतो, आज आपण ऊस नेतोय. भविष्यात आणखी ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे. अशा अनेक गोष्टी त्यामध्ये झालेल्या आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त गावामध्ये चांगल्या पद्धतीनं 2 दिवस झटलं, 100% सीट आपलं लागलेलं आहे हे मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि म्हणून शेवटी आपल्या तिन्ही उमेदवाराला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मतदान करावं आणि अजितदादांना श्रद्धांजली, खरी श्रद्धांजली व्हावी ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.